नमस्कार. मी जयेश मेस्त्री. मेस्त्री मिस्ट्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच मोठ्या गॅप नंतर, बऱ्याच मोठ्या काळानंतर आपण पुन्हा भेटतोय. पण तो जो गॅप आहे, काळ आहे, त्याची उणीव भरून भरून काढण्यासाठी मी एक असंच मोठं व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आणलंय. परीक्षित शेवडे, डॉक्टर परीक्षित शेवडे आज आपल्या सोबत आहेत. परीक्षित शेवडे एक आयुर्वेदाचार्य आहेत, वक्ते आहेत, लेखक आहेत आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असतो. परीक्षितजी, मी तुमचं मनापासून स्वागत करतो. जयजी, मनपूर्वक धन्यवाद बोलवल्याबद्दल. सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन सुद्धा, बाहेर आल्याबद्दल, यशस्वीपणे करोना बरोबर युद्ध करून जी जी, त्यातून बाहेर आल्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद सर. सर, मला वाटतं आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूया. जरूर. हो. माझा पहिला प्रश्न असा आहे की आता कोरोनाचं सगळं जग कोरोनाने व्यापलंय. तर आणि मग याच्यामध्ये काय होतंय की बरेचसे मेसेज वगैरे फिरतायत. कोणता मेसेज खरा आहे, खोटा आहे, असं काही होत नाहीये. पण कोरोना हे एक षडयंत्र आहे असं म्हटलं जातं. तर यात किती तथ्य आहे आणि काही एक जशी कॉन्स्पिरन्सी थिअरी असते तशी कॉन्स्पिरन्सी थिअरी आहे का? काय आहे नक्की? बघा, जिथपर्यंत मी ह्या बाबतीमध्ये अभ्यास करतो आहे तिथपर्यंत काही गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. दुर्दैवाने आपल्याकडेच नाही, जगात अनेक ठिकाणी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा बोलबाला असतो आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष मैदानात काम करणं हा एक गोष्ट वेगळी असते, हा एक वेगळा भाग असतो. मात्र हे सगळं आपण जर लक्षात घ्यायचं झालं तर आपल्याला एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की करोना ही कॉन्स्पिरसी वाटण्याचं काही कारण नाही. पण त्याच्या आजूबाजूला ज्या बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत किंवा त्याची आड घेऊन ज्या बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत त्यातल्या कित्येक गोष्टी ह्या नक्कीच षडयंत्र आहेत का असं वाटण्याकरता वाव आहे. बरं. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर जे पहिल्या दिवसापासून आमच्यासारखे लोक सांगतायत की प्रत्येक वेळेस रुग्णांची संख्या वाढतीये, आपण ही रुग्ण ही परिभाषा का वापरली पाहिजे? संक्रमित झालेल्या व्यक्ती आणि लक्षणं असलेले रुग्ण हे आपण क्लासिफिकेशन ज्यावेळेला करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की नेमके प्रत्यक्षात रुग्ण किती आहेत आणि संक्रमित असलेले व्यक्ती किती आहेत. वैद्यक शास्त्रानुसार हे दोन वेगळ्या कॅटेगरीज असतात. आणि मग जर आपण फक्त आकडे वाढवायचे असं म्हटलं मग आपल्याला माहितीये की मग सॅनिटायझर पासून आणि मास्क पासून आणि न जाणो इम्युनिटी बुस्टर पर्यंत कशाच्या बाबतीमध्ये म्हणजे या सगळ्या काळामध्येही कित्येक व्यवसाय हे कसे फळफळलेत हे देखील आपण बघतोय. आणि ह्याच्यामध्ये अगदी मॉडर्न मेडिसिनच्या कित्येक औषधांचाही समावेश आहे ना. म्हणजे एक औषध हे एखादा देश सांगतो की खूप जबरदस्त काम करतंय, दुसरीकडे दुसरा देश सांगतो अजिबात काम करत नाही. जागतिक आरोग्य संघटना तर आणिच काहीतरी भलतं सांगत असते. हे सगळं बघत असता मला असं वाटतं की कोरोनाच्या आडून बरीच सारी षडयंत्र चालू आहेत हे मात्र दिसतंय. बरोबर. पण तुम्ही जर पाहिलं तर की लोक प्रचंड घाबरलेत. म्हणजे करोना झाला की आपण जाणार की काय असं इतकी भीती लोकांमध्ये पसरली. तर खरोखर हे घाबरण्याचं कारण आहे का? नाही, बघा, पुन्हा मी मगाशीच जो मुद्दा सांगितला तसा की गेले 4 महिने ना दुर्दैवाने बरेचसे लोक हे फक्त आकडे बघत राहिले. पण आपण टक्केवारी बघितली का? आपण बरं होण्याचा दर लक्षात घेतला का? आपण मृत्यू दर लक्षात घेतला का? किंवा त्याही पलीकडे जाऊन आज ना उद्या आपल्या सगळ्यांना या मांडवा खालून जायचंय ही मानसिक तयारी जर का आपण केली असती आणि नेमकं आपल्या घरामध्ये येऊन करोना ठेपला की त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे, आपण वैद्यकीय सल्ला कधी घ्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये जर का आपण एक ज्ञान बाळगलं असतं तर ही भीती वाटली नसती. आणि अजूनही वेळ ती गेलेली नाहीये. आपण ह्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे आणि तसा जर का केला तर कुठलीही अनाठायी भीती न बाळगता आपण पुढे जाऊ शकतो. ज्याकरता आम्ही लोक सतत सांगतोय की काळजी घ्या, काळजी करू नका. बरोबर. पण तुम्ही असं म्हणतात की म्हणजे मी तुमचं लिखाणही वाचत असतो आणि तुम्ही म्हणतात की ही महामारी नसून हे महासंक्रमण आहे. पण मग आपण अवतीभवती पाहिलं म्हणजे अगदीच माझ्याच परिसरातले लोक आणि किती लोक गेलेले दिसलेले आहेत. मग हे आपल्याला वाटून राहतं की बाबा मग हे महासंक्रमण जर असेल मग लोक का जात आहेत? हो, नाही, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की पॅन्डेमिक किंवा महामारी असं ज्या वेळेला किंवा पॅन्डेमिकचं भाषांतर आपण महामारी असं म्हणून ज्यावेळेला करतो ही टर्मिनॉलॉजी मुळात चुकीची आहे बरं का. कारण पॅन्डेमिक
किंवा एपिडेमिक, ज्या वेळेला आपण म्हणतो एपिडेमिक, ह्याचा अर्थ काय की साथीचा रोग, संसर्गजन्य रोग. बरं. पॅन्डेमिक ह्याचा अर्थ जागतिक संसर्गजन्य रोग किंवा जागतिक साथीचा रोग. चुकीची भाषा वापरल्याचे परिणाम अतिशय घातक असतात. ज्या शब्दातच मारी हा शब्द येतो याचा अर्थच लोकांच्या मानसिकतेवरती काय त्याचा नकारात्मक प्रभाव जातो हे मी वेगळं सांगायला नको आपल्याला. बरं, त्या पलीकडची गोष्ट, जो मुद्दा आपण मांडला, बघा एखादा रोग आहे आणि त्याच्यात कोमॉर्बिडिटीज येणार, त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट येणार, दुर्दैवाने काही मृत्यू हे निश्चितपणे होतील. पण आजही आपल्या देशातला मृत्यू दर जर आपण बघितला तर गेल्या 4 महिन्यात सातत्याने तो खालावतोय आणि आज तो जवळपास अधिकृत आकड्यानुसार 1.5च्या पेक्षा कमी झालेला आहे, 2.5% कमी. मी अधिकृत आकडे याकरता म्हणतोय कारण असे कित्येक लोक असतील की ज्यांना संसर्ग होऊन गेलेला आहे पण आपल्याला ते कळलंच नाही, त्यांना स्वतःला ते कळलं नाही. मग ही सगळी आकडेवारी जर बघितली तर माझ्या गणितानुसार कदाचित हा टक्केवारी जी आहे मृत्यू दराची ती 1% सुद्धा किंवा त्याही पेक्षा कमी येईल. मग अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपण फॅटॅलिटी रेट किंवा मॉर्टॅलिटी रेट म्हणतोय तो जर एवढा कमी प्रमाणामध्ये असेल, अहो याच्यापेक्षा जास्त रुग्ण हे ट्युबरक्युलोसिसनी भारतामध्ये मरतायत. ही ग्राउंड रिअलिटी आहे. आपण आकडेवारी काढून बघितली तर आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मी म्हणतोय की याला महामारी हे म्हणून मुळात नकारात्मक नाव देणं हेच आपण सोडलं पाहिजे. साधं सोपं आणि वैज्ञानिक असलेलं भाषांतर आहे की हा महासंसर्ग किंवा महासंक्रमण आहे. बर, तुम्ही आयुर्वेदाचार्य आहात आणि बऱ्याचदा आपण असं पाहतो विशेषतः भारतामध्ये की आयुर्वेद आणि इतर औषध यांच्यामध्ये नेहमी काही ना काही एक संघर्ष होत आलेला आहे. तुम्ही म्हणता की आयुर्वेदिक औषधांबद्दल कोरोनासाठी चांगले उपाय आहेत असं कॉन्फिडेंटली तुम्ही म्हणता, पण अनेकांचं असं म्हणणं आहे की ती जी औषधं आहेत, म्हणजे मी अनेक लेख वाचत होतो, अनेक इंटरव्ह्यू पाहत होतो, ते कुठल्या क्षेत्रातले डॉक्टर्स आहेत हे मी सांगणार नाही ते, कारण की आपल्याला तो वादाचा विषय करायचा नाहीये. तरी सुद्धा ते असं म्हणतात की आयुर्वेदिक औषधं जी आहे ती प्रमाणित केलेली नाहीये. त्याला आपण म्हणतो वैद्यकीय भाषेत मला माहित नाही काय शब्द आहे, पण ते प्रूव्ह केलेले नाही. थोडक्यात माझ्यासारख्या सरळ सामान्य लोकांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. पण तुम्ही इतक्या खात्रीने कसं काही सांगता? काय माहितीये का, 2 भाग आहेत बरं का जयेश या प्रश्नाचे. एक तर पहिला भाग आहे की आयुर्वेदिक औषधं प्रमाणित आहेत का नाही. प्रश्न असा आहे की एखादी सिस्टम ही प्रमाणित असणं ह्याचा अर्थ काय? म्हणजे आम्ही समोरच्या भाषेत त्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये बोललो तर आम्ही प्रमाणित. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखादी मराठी जी त्यांची मायबोली म्हणून बोलली जात असेल किंवा मराठीच्या बोलीभाषा अनेक असतील तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तो प्रमाणित आणि अप्रमाणित ह्याच्या पद्धतीचे जे काही लोक सतत मुद्दे मांडत असतात, हा हट्ट आपल्याला नेमका का करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट या बाबतीमध्ये मला वाटते की या बाबतीमध्ये महत्वाची गोष्ट जी मला वाटते ती अशी आहे की एखाद्या भाषेचं व्याकरण हे स्वतंत्र असू शकतं ना. संस्कृतचं व्याकरण हे इंग्लिश नुसारच असलं पाहिजे तरच ती प्रमाणित. हा हट्ट आम्हाला का करायचा आहे? बरं, औषधं प्रमाणित नाहीत म्हणजे काय? आपल्या देशामध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस सारखे कायदे आहेत ज्याच्या अंतर्गत आयुर्वेदाच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज येतात. बहुसंख्य वैद्य जे स्वतःच्या दवाखान्यामध्ये आपल्या रुग्णांकरता औषधं बनवतात, अहो आम्ही स्वतः तीच औषधं घेतोय. म्हणजे रुग्णांना काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी निकृष्ट देऊन टाकलं, आम्ही मात्र घरी जाऊन जेवलो, असं काही चालू नाहीये. आणि त्यामुळे ही प्रमाणित आणि अप्रमाणित, बरं हे वाद कोणी करायचे? ज्यांच्याकडे फेज 4 क्लिनिकल ट्रायल का बोललं जात नाही या फेज 4 बद्दल? फेज 4 क्लिनिकल ट्रायल मध्ये एकतर आपल्या क्लिनिकल ट्रायलच्या फेजेस मध्ये पहिल्या एक फेज मध्ये जे प्राणी मारले जातात त्यांना अॅनिमल वॉज सॅक्रिफाईस्ड असा खूप गोंडस शब्द वापरला जातो. ते प्राणी मारण्याचा अधिकार मुळात दिला कोणी या लोकांना? बरं, मग त्यानंतर तिथपासून फेज 4 पर्यंत तुम्ही गेलात. फेज 4 याचा अर्थ मार्केटमध्ये औषध आलं, मग काही महिने, काही वर्ष, काही डॉक्टरांना हाताशी पकडून त्याचे काही साईड इफेक्ट होत आहेत का ह्याच्याबद्दलची निरीक्षणं नोंदवली. आणि आपल्याला मजा वाटेल की अगदी सर्रास वर्षानुवर्ष आपल्या वापरामध्ये असलेल्या औषधी त्याचे साईड इफेक्ट निघाल्यावरती मग सांगितलं तर रेनिटेडिनचं उदाहरण घ्या ना, गेल्या अगदी वर्षभरातलं उदाहरण आहे की ते आता मागे घेतोय. सो हे जे प्रश्न आहेत, हा जो संघर्ष तुम्ही जो म्हणालात, हा खरं तर आयुर्वेदाच्या बाजूने होतच नाहीये. प्रत्येकाने आपले स्कोप आणि लिमिटेशन हे समजून घेतले पाहिजेत की संघर्ष येणारच नाही. आयुर्वेद आपलं लिमिटेशन देखील आजच्या घडीला जे काही आहे ते समजून घेतो आहे. दुसरीकडे प्रश्न राहिला करोनाचा.
आपण फॅक्ट्स अँड फिगर्स वरती बोललं पाहिजे. कोणीही ना भावनेच्या आधारे बोलावं ना द्वेषाच्या आधारावर बोलावं. आणि फॅक्ट्स अँड फिगर्स लक्षात घेता गेल्या 4 महिन्यांमध्ये अगदी केंद्रीय आयुष मंत्रालयापासून ते दिल्ली असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, यांच्यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी इथपासून ते आजच्या घडीला माझ्यासारख्या प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सच्या मार्फत देखील ज्या केसेस अतिशय प्रभावीपणे हाताळल्या जात आहेत यांची डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या केसेस जशा पद्धतीने हाताळल्या गेल्या त्याची डॉक्युमेंटेशन आपण समोर ठेवतोय आणि त्यानंतरच ही गोष्ट बोलतोय. त्यामुळे प्रमाणित किंवा प्रमाणित ह्या वादामध्ये किमान त्या लोकांनी पडू नये की ज्यांच्याकडे 21व्या शतकामध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये 4-5 महिन्यांमध्ये अजूनही कुठलंही प्रमाणित औषध या रोगाकरता आहे का? नाहीये. जिथे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही, दॅट मीन्स वी ऑल आर सेलिंग इन सेम बोट. तर अशा पद्धतीचा वृथा अहंकार हा कोणीच बाळगू नये असं माझं मत. बरोबर. मग मला त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारावासा वाटतो की जर आयुर्वेद इतकं उपयुक्त असेल आणि तर मग भारतामध्ये त्याला मान्यता का नाही मिळत? म्हणजे मान्यता इन द सेन्स की हा बाबा आयुर्वेदाने रुग्ण बरे होतात, जसं आपण ॲलोपॅथीला एक मान्यता दिलेली आहे की हे औषधं तुम्ही कुठेही वापरू शकता. जसं मी स्वतः ट्रीटमेंट घेऊन आलो, सरकारी ट्रीटमेंट बीएमसीचं, तर तिथे आम्हाला एकाच विशिष्ट गटातलं औषध द्यायचं. मग ते इतर का आम्हाला नाही देत? सरकारी मान्यता का नाही देत? आणि जर असं असेल, म्हणजे तुम्ही जर असं म्हणालात की मान्यता नाही देत, मग पतंजली काय आहे? हो, आम्ही पतंजली वापरतो. हे सुद्धा आयुर्वेदिकच आहे. हो, नाही, मुद्दा असा आहे की सरकार मान्यता देत नाही हा विषय हा अगदी सुरुवातीच्या काळातला होता. आजही अडथळे प्रचंड आहेत, हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो. का होत आहेत त्याच्या मागचं अगदी सोपं कारण आहे, पिकतं तिथे विकत नाही. म्हणजे आपल्याला जर का सगळे पुरावे समोर ठेवून भारतीय राज्यघटनेच्या आरोग्याच्या अधिकाराअंतर्गत 21व्या कलमाच्या अंतर्गत रुग्णाने आपली तपासणीची, आपली चिकित्सेची पद्धत निवडण्याचा त्याला अधिकार आहे, लक्षात ठेवा. बरोबर. आणि ही गोष्ट जर का एपिडेमिक ऍक्टच्या नावाखाली नाकारली जात असेल, हा तोच एपिडेमिक ऍक्ट आहे ना जो पुण्यामध्ये प्लेगच्या साथीच्या वेळेला हे करण्यात आला होता, इम्प्लिमेंट करण्यात आला होता. आज जर आयुर्वेदाची ही अवस्था त्या ऍक्टनी ब्रिटिशकालीन कायद्याने केली जात असेल तर त्या काळामध्ये काय केली असेल याचा विचारही आपण करायला नको. बरोबर. आणि मग केवळ काहीतरी एक नाव सांगायचं. बरं, परिस्थिती अशी आहे की आज आपल्याकडे असे पेपर्स अवेलेबल आहेत, सायंटिफिक रिसर्च पेपर्स, की जे सांगतायत हे केवळ SARS-CoV-2च्या बाबतीत नाही तर SARS-1च्या बाबतीत, मर्सच्या बाबतीमध्ये जे ह्याचेच मोठे भाऊ होते ज्यांचा फॅटॅलिटी रेट, मोर्टॅलिटी रेट यापेक्षा जास्त होता, त्या सगळ्या बाबतीमध्ये चीननी मात्र स्वतःच्या देशातली स्वतःची प्राचीन औषध पद्धती अतिशय प्रभावीपणे राबवली आणि मृत्यूदर आटोक्यामध्ये ठेवला. आपल्याला आश्चर्य वाटेल की संबंधित असलेल्या व्यक्तींकडे, शासकीय असलेल्या पदावरती असलेल्या व्यक्तींकडे देखील मी स्वतः हे पेपर्स पाठवून झालेले आहेत. पण जर आम्हाला दखलच घ्यायची नसेल त्याची तर त्याला कोण काय करू शकतं? आणि गेले 4 महिने आपण फक्त हे फॉलोअप घेत राहतोय, त्या पलीकडे काही होत नाही. आणि आपल्याच देशात आपल्याच शास्त्रावरती आकडेवारी दिसत असून सुद्धा बंधनं घातली जात आहेत. याच्या पलीकडचं दुर्दैव काय असू शकतं? या बाबतीत लोकांनीच आता विचार करणं गरजेचं आहे. मी आधी बोललो तसं फॅक्ट्स अँड फिगर्सच्या आधारे आपण हा सगळा विषय मांडतोय. राहता राहिला विषय पतंजलीचा, तर तिथेही विशिष्ट औषध जे काही काढलं, ज्या पद्धतीची घाई करून ते काढलं गेलं आणि त्यानंतर जो काही शब्दच्छल झाला आणि जी काही फिरवाफिरव झाली ती अतिशय दुर्दैवी घटना होती असं माझं स्पष्ट मत आहे. एकीकडे आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देत असताना खरं म्हणजे आमची अपेक्षा होती की पतंजली सारखी एखादी संघटना, एखादं संस्थान ज्यांच्याकडे गरजेचा असलेलं आर्थिक पाठबळ सुद्धा आहे, राजकीय पाठबळ सुद्धा आहे, आपल्याला पुरेपूर माहिती आहे, त्या लोकांनी खरं म्हणजे एक व्यवस्थित पद्धतीचा मोठ्या प्रमाणातला मॅमथ प्रोजेक्ट हातामध्ये घेणं आणि या बाबतीत देशभरामध्ये ट्रायल राबवणं, संशोधन अगदी प्रॉपरली त्या नॉर्म्सनी करणं आणि मग औषध पुढे आणणं. 15 दिवसांचा रिसर्च प्रोजेक्ट करून औषध पुढे आणणं आणि मग त्यात फिरवाफिरव करणं, ही गोष्ट नक्कीच योग्य नाही झाली. न पेक्षा या पद्धतीने ते गेले असते, देशभरातले वैद्य तेव्हाही उभे राहिले असते आणि लोकांच्याही साठी ती महत्वाची गोष्ट घडली असते. बरोबर. डॉक्टर, लोकांनी आयुर्वेदाकडे का वळावं? म्हणजे मी जर असं म्हटलं, म्हणजे एक रुग्ण म्हणून किंवा एक माणूस म्हणून म्हटलं की आयुर्वेद हे शास्त्र प्राचीन आहे आणि माझी त्याच्यावरती श्रद्धा आहे, मला गुण येतो वगैरे वगैरे,
पण मग डॉक्टर चांगला कुठून शोधावा? कारण की आयुर्वेदाच्या नावाखाली जे जे बसतात, म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव आहे तो इथे शेअर नाही करणार, पण तरी सुद्धा आयुर्वेदाच्या नावाखाली जे जे काही विकलं जातं आणि बसतात, मग ते कसं करायचं? बघा, हा प्रश्न हा फक्त आयुर्वेदाच्याच बाबतीत नाही, हा मॉडर्न मेडिसिनच्याही बाबतीत आहे आणि जगातल्या सगळ्याच क्षेत्रांच्या बाबतीत आहे, केवळ वैद्यकीय क्षेत्र पण नाही. बरं. आणि त्यामुळे आपण कुठे ना कुठेतरी हा विचार करणं गरजेचं आहे की कुठलीही व्यक्ती ही आपण तावून सुलाखून पारखून घेतली पाहिजे. बरोबर. आपण व्यक्ती म्हणून कशा पद्धतीने आहोत त्याच पद्धतीने प्रत्येकाने जर इंट्रोस्पेक्शन केलं तर एक चांगला सुसंस्कृत समाज उभा राहील. आणि बरं. जेव्हा तो उभा राहतो ना त्याच वेळेला प्रत्येक क्षेत्रामध्ये तशाच पद्धतीचे लोक येतात. आता अनेकदा आयुर्वेदाच्या क्षेत्रावरती आक्षेप घेतला जातो की आयुर्वेदाचे लोक हे क्रॉस प्रॅक्टिस करतात. हा एक स्वतंत्र विषय होईल, कधीतरी आपण ह्या सगळ्या विषयांवरती एखाद्या तुमच्या मिस्ट्रीमध्ये बोलू आपण. नक्की, पण नक्की. हा एक साधारण फक्त स्पर्श करून तुम्हाला सांगतो विषय की याही मागे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक पातळीवरच्या ज्या आधुनिक फार्मा कंपन्या आहेत त्यांचे सुद्धा हितसंबंध दडलेले असतात. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या तशा पद्धतीने शिकवण्यापासून केल्या जातात. बरं. आमच्यासारख्या काही लोकांच्या सुदैवाने आणि असा वैद्यांची टक्केवारी खूप मोठी आहे माझ्यासारख्या. आणि मी अतिशय तुम्हाला अभिमानाने सांगतो आणि आत्मविश्वासाने सांगतो की ही टक्केवारी आजच्या घडीला 10 वर्षांपूर्वीपेक्षा निश्चितपणे मोठी आहे, की जे आयुर्वेदाची चिकित्सा देतील आणि मॉडर्नच्या बाबतीमध्ये अपडेटेड आहे. आपण तेवढा आग्रह फक्त धरा की आपल्या वैद्याकडे जाऊन आयुर्वेदाची चिकित्सा घ्यायला आम्ही तुझ्याकडे आलोय. हं, त्याला गत्यंतर काय आहे दुसरं काही करण्यावाचून. सो त्यामुळे तेवढी गोष्ट आपण नक्की करू शकतो रुग्ण म्हणून. बरोबर. एक कोरोनाच्या बाबतीत आम्ही ऐकत आलो आहोत, की एकदा का कोरोना झाला, की पुन्हा होत नाही. पण एक संगीतकार आहेत, एक गायक आहेत, त्यांचं नाव नाही घेत. त्यांना एकदा कोरोना झाला आणि दुसऱ्यांदा पुन्हा झाला. म्हणजे ते दोनदा ॲडमिट होते. मराठी गायक आहेत ते. तर असं म्हटलं जातं, की कोरोना झाल्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात शरीरामध्ये आणि ते कितपत खरं आहे? याच्यामध्ये ना वेगवेगळे निष्कर्ष आजपर्यंत समोर आलेले आहेत हे आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. बरं. अभ्यास असं सांगतो की ज्यांना तीव्र लक्षणं असलेला कोरोना झालेला होता, कोविड झालेला होता, हं, हं. त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज या नंतर आढळून आलेल्या नाहीत. बरं. ज्यांच्यामध्ये साधारणपणे माइल्ड असलेले सिम्पटम्स आहेत, तर त्यांच्यामध्ये पुढे एक सरासरी 2 ते 3 महिन्यांपर्यंत त्या अँटीबॉडीज दिसून आल्या. बरं. त्याच्यानंतर त्या राहतील याची कुठली शाश्वती नाही. बरं. आणि हे सगळं एकंदरीत बघता त्याही पलीकडे जाऊन जे आपण व्हायरसचे स्ट्रेन म्हणतो, प्रकार जे म्हणतो, हं, हं. जवळपास एक 12 ते 13 स्ट्रेन आजच्या घडीला भारतामध्ये आहेत अशा पद्धतीचा निकष आहे. आणि बरं. हे सगळं लक्षात घेता एका स्ट्रेननी आपण एकदा बाधित झालो तर त्याच्या अँटीबॉडीज हा एक विषय वेगळा असतो, पण हे सगळे विभिन्न जे स्ट्रेन आहेत बरोबर. प्रत्येक वेळेस तो एकच असेल असं नाहीये. बरोबर. आणि म्हणून आम्ही सातत्याने तेच सांगतोय की एकदा झाला मला ह्याचा अर्थ आता येस मी विजय प्राप्त केला आणि आता इथून पुढे काही होऊ शकत नाही असा बरं. त्याचा अर्थ नाही. बरं. आपण पूर्वीचीच काळजी पुन्हा पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे आणि याच खातर एकंदर आपलं व्याधी क्षमत्व उत्तम राखण्याकरता दैनंदिन जीवनात आयुर्वेदाचा अंगीकार करणं गरजेचं आहे. बरं. तर या अनुषंगानेच आपण म्हणूया, की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनानुसार कोणकोणती काळजी घेतली पाहिजे या कोरोनाच्या संकटात? आयुष मंत्रालयाने आपल्याला जे 13 निर्देश दिलेले आहेत ज्याच्यावरती आमच्यासारख्या वैद्यांनी गेल्या 3-4 महिन्यांमध्ये आयुर्वेदामृतम नावाच्या एका फेसबुकच्या पेजवरून देखील एक प्रचंड मोठ्या प्रमाणातली जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. आपण त्याचा सर्वे सुद्धा केला बरं का, आणि जवळपास एक 550 लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. बरं. आपल्याकडे तेही डॉक्युमेंटेशन आहे, ते आपण लोकांसमोरही मांडलं आणि त्याचा अतिशय चांगला लाभ झाला हे दिसून आलं. म्हणजे आपण फक्त कही सुनीवरती चालत नाही आहोत. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची डॉक्युमेंटेशन आपण या काळात विशेष करून ठेवतोय. आणि ही गोष्ट लक्षात घेता जसं आयुष काढ्याचा वापर असेल किंवा सातत्याने गरम पाणी पिण्याबद्दलची गोष्ट असेल, विशेष करून जेवत असताना तर गरम पाणी हे अधूनमधून थोडं थोडं प्यायलं गेलंच पाहिजे याकडे लक्ष देणं. आणि बाकीच्या ज्या सगळ्याच गोष्टी, च्यवनप्राशचं सेवन आहे, चांगला सकस घरातला आहार घेणं, नियमितपणे व्यायाम करणं, ह्या गोष्टी या सगळ्यात महत्वाच्या आहेत. पुरेशी झोप घेणं ही गोष्ट महत्वाची आहे. आणि त्यानंतर मग हे बाकीच्या ज्या आयुष मंत्रालयाने दिलेले जे निर्देश आहेत त्याचं पालन जर आपण केलं, थोडक्यात आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या ही नीट समजावून घेणं हे दैनंदिन जीवनामध्ये अतिशय महत्वाची असलेली गोष्ट आहे. तेवढं केलं तरी खूप चांगला फरक नक्की पडेल. बरोबर. डॉक्टर साहेब,
मी तुमच्या काही पोस्ट वाचत होतो FB वरती आणि काही लेख वाचत होतो, तेव्हा मला असं कळलं त्याच्यातून की तुम्ही होम आयसोलेशन करून रुग्णांवरती उपचार केलेत आणि त्या हो रुग्णांना चांगले गुण आलेत. तर हो आयुर्वेदानुसार अलाक्षणिक गुणांवरतीच म्हणजे त्या कोविडवरतीच उपचार होतात की लाक्षणिक गुणांवरती सुद्धा होतात? म्हणजे अगदी जर कदाचित म्हणजे मला ती भाषा नाही माहिती, पण आम्ही जेव्हा ऍडमिट होतो तेव्हा 3rd स्टेज 4th स्टेज असं म्हणत होतं. तर त्या 3rd आणि 4th स्टेज वरती सुद्धा ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे वगैरे वगैरे या रुग्णांवरती सुद्धा उपचार होऊ शकतात का? खूप चांगला प्रश्न विचारला जयेशजी तुम्ही. बरं. आता काही गोष्टी आपण नीट लक्षात घेऊया. पहिली गोष्ट अशी की ज्यावेळेला हे सगळं चालू झालं ना, त्यावेळेला आयुर्वेदाची खिल्ली उडवली गेली हे सांगत की हा तुम्ही लोक प्रिव्हेन्शन कडे तेवढ्या पुरतं बघा, इम्युनिटी वगैरे बघा, मॅनेजमेंट मध्ये काही तुमचा रोल नाहीये. त्यानंतर मग जशी संधी मिळाली, ट्रायल्स व्हायला लागली, मॅनेजमेंट मध्ये आयुर्वेदाचा अत्यंत प्रभावी रोल आहे असं दिसायला लागलं. सुरुवातीच्या काळात आपल्याला माहिती आहे काही रुग्णांनी टेस्टिमोनियल त्यांची दिली आहेत आणि ती आपल्याकडच्या वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाली. अमेरिकेतले काही रुग्ण हाताळण्याची संधी ही माझ्यासारख्या काही वैद्यांना मिळाली की जिथे आम्हाला लक्षात आलं की नेमका व्याधी काय आहे, लक्षणं काय दाखवतोय, आपण कशी मॅनेज करू शकतोय आणि ती मॅनेज करायला आपण चालू केलं. आणि याच गोष्टी करता म्हणजे जो मगाशी आपण उल्लेख केला की आपण आत्मविश्वासाने एवढं आयुर्वेदाबद्दल का सांगताय, कारण आम्ही स्वतः प्रत्यक्षात जमिनीवर काम करतोय, त्यामुळेच ते रिझल्ट दिसत असताना आपण बोलतोय. मग इथे जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की फक्त अलाक्षणिक नाही, तर ज्यांना माइल्ड सिम्पटम असंही म्हटलं जातं की ज्यांना आता होम आयसोलेशनची त्यांनाही परवानगी दिलेली आहे, त्या रुग्णांमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत आहे. माइल्ड सिम्पटम मध्ये ज्यांना ज्वर सातत्याने, ताप सातत्याने, अंगदुखी आहे, घशाला खवखव सुटणं इत्यादी लक्षणं यांचा सगळ्यांचा समावेश होतो. ह्या सगळ्या गटामध्ये तर आयुर्वेद अतिशय चांगलं काम करतोच आहे. त्यानंतर मग काही केसेस अशा यायला चालू झाल्या की ज्या रुग्णाला ऑक्सिजनवर टाकायचं आहे, ज्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन घटलंय, पण आज परिस्थिती आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीये. आणि मग तशा परिस्थितीमध्ये बेड उपलब्ध व्हावी इथपर्यंत तो रुग्ण जगवला गेला पाहिजे ना. असेही कित्येक अनुभव आहेत की जे आता रुग्ण शेअर करतायत, कित्येक वैद्यांच्याही गाठीशी आहेत, आमच्यासारखेही लोकांच्या गाठीशी आहेत, स्वतः माझ्या, की त्या अवस्थेमध्ये तो बेड प्राप्त होईपर्यंत त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन धोकादायक पातळीवरती घटू नये असे प्रयत्न करण्यात देखील आयुर्वेदाला अतिशय चांगलं यश येत आहे. इतकंच नाही तर काही अशा केसेस की ज्यांना बेडच उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे त्या कंडिशन्स ह्या अतिशय डिटोरेट होतील, अशा स्थितीतही आयुर्वेद उत्तम काम करतोय. याचीही डॉक्युमेंटेशन आपल्याकडे आहेत आणि संबंधित असलेल्या नियामक संस्था ज्या आहेत त्यांना सगळ्यांना स्वतः मी किंवा अन्य जे वैद्य या बाबतीत काम करतायत ते नक्की येणाऱ्या काळामध्ये ते सबमिट करणार आहोत. त्यांच्या समोर आपण फॅक्ट अँड फिगर ठेवू आणि मग त्यांनीच डिसाईड करू देत की आयुर्वेद काम करतोय का नाही करत. बरोबर. आता आपण बेडचा वगैरे प्रश्न उपस्थित केला. तर सरकारी रुग्णालयात जेव्हा बेड उपलब्ध होत नाही त्यावेळेला आपल्याला गरज म्हणून आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि प्रायव्हेट हॉस्पिटल जे काही चार्जेस आता घेत आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक डॉक्टर म्हणून की आता हा जो काळ आहे त्यात तुम्ही काहीतरी माणुसकी दाखवणं गरजेचं आहे का? मी पूर्णतः या भावनेशी सहमत आहे. कारण माझं स्पष्ट मत आहे की मौना ते पूर्वीपासून आहे की आरोग्य हा प्रॉफिटेबल बिझनेसचा विषय नाही. बरोबर. एका पद्धतीने बघा, जगात कोणच मोफत किंवा केवळ परोपकारार्थ असं काही करत नसतं. हे आपल्या सगळ्यांना मान्य करण्याची गोष्ट आहे. आपण करत नसतो स्वतः, आपण इतरांकडून का अपेक्षा करत. पण या सगळ्याला काहीतरी मर्यादा असणं गरजेचं असतं. आपल्या भुकेवर मर्यादा असणं हे महत्वाचं असतं. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला असा संकटाचा काळ ठेपलेला असतो त्यावेळेस हा विचार विशेष करून करणं हे महत्वाचं आहे. पण मी तुम्हाला मजा सांगतो जयेशजी की अनेकदा ना हॉस्पिटल्सच्या वरती टीका टिप्पणी करत असताना सरसकट डॉक्टरांवरती देखील टीका टिप्पणी होतात. अनेकदा जनता हे विसरते की हे हॉस्पिटल्स डॉक्टर्सची नाही आहेत. लक्षात घ्या, तिथे असलेले डॉक्टर्स हे पगारावरती ठेवलेली लोक आहेत. हॉस्पिटल चालवणारे कोणतरी वेगळेच आहेत. आणि मग हे सगळं आपण बघतो. म्हणून जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलंय की वोकल फॉर लोकल, ही गोष्ट आपण आरोग्याच्या बाबतीतही केली पाहिजे. मग ती गोष्ट आपल्या घरापासून सुरू करूया. आणि याच करता एक तर पहिला सल्ला आयुर्वेदाचा घेऊया, बहुतांशी पाश्चात्य औषधाची गरजच लागणार नाही आपल्याला. जिथे लागेल अशा ठिकाणी आपल्या गावातले, आपल्या शहरातले
जे काही अतिशय चांगले चारित्र्यवान असलेले डॉक्टर्स, आणि मला खात्री आहे, मला पूर्णतः ही गोष्ट माहितीये की असे प्रत्येक ठिकाणी आहेत निश्चितपणे, बरोबर त्यांच्याकडे आपण गेलो, मग भले 5 बेडचं हॉस्पिटल असेल, 10 बेडचं हॉस्पिटल असेल, बरोबर पण तिथे जाऊन आपण जर का आपल्यावर उपचार घेतले तर हा प्रश्न येणारच नाही ना. बरोबर आपण जर का सुविधा मोठ्या 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 ह्याच्याकडे जात राहिलो, आत्ताला नाईलाजास्तव जातोय, पण एरवी कित्येक लोक नाही चांगल्या सुविधा आहेत म्हणून देखील जातातच की, हो हो त्याची खरंच आवश्यकता असते का, ह्याचा विचार करणं आपण खूप महत्वाचं आहे. आणि मग हे सगळं अर्थकारण लक्षात घेतलं, आणि मी खरंच सांगतो तुम्हाला, बघा, ज्या मास्कचं प्रोडक्शन किती रुपयाला होत असेल आणि तो किती रुपयाला आजही विकला जातोय, N95 सारखा मास्क, हम्म, हम्म, हम्म. मला असं वाटतं की हे दोहन कर्म करण्याचा काळ नाहीये की ज्याच्यामध्ये आपण संकटामध्ये देखील दुधाच्या धारी काढत राहाव्यात. बरोबर आणि हा विचार हा ज्याचा त्याने करावा, प्रत्येक माणसाने करावा की आपल्या नेमकं काय करायचंय. बरोबर आपण आपल्या भारतामध्ये पाहतो, ते कुणी केलं, कुठल्या सरकारने केलं, कुठल्या पक्षाने केलं, तो मुद्दा सोडून देऊया. पण दोन गोष्टीचं खासगीकरण खूप धोकादायक ठरलं आपल्यासाठी. ते म्हणजे एक तर शालेय खासगीकरण झालं, ते खूप धोकादायक ठरलं, आणि दुसरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचं खूप मोठ्या प्रमाणात खासगीकरण झालं, ते एक धोकादायक ठरलं. तर आता कोरोनाच्या काळामध्ये हा धडा, किमान आपण वैद्यकीय शास्त्राचा धडा तरी घेतलेला आहे, तर या काळामध्ये आणि पुढील काळामध्ये तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे? म्हणजे ते केंद्र सरकार असो, बीएमसी असो, किंवा राज्य सरकार असो, एकंदर शासन व्यवस्था जी आहे त्यांच्याकडून. माझी पहिली बेसिक अपेक्षा ही आहे की आत्ताच्या काळात, विशेष करून मी तुम्हाला आत्ताच्या काळात सांगतो बरं का, की स्थानिक प्रशासनांना एपिडेमिक ऍक्टच्या अंतर्गत तिथले कारभार बघण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. हे कारभार आपण करत असताना आपल्या गावातल्या, शहरातल्या, जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, आपण असं म्हणूया त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंडर असलेल्या कमीत कमी एक 10 वैद्य, डॉक्टर्स, हे मी दोन्ही स्वतंत्र उल्लेख करतोय कारण शुद्ध आयुर्वेदाचे चिकित्सक हा मी एक वेगळा गट आहे असं मानतो, आणि त्याकरता म्हणून ते सांगतोय की ह्यांचा एकत्रित समावेश करून त्यांची एखादी तज्ज्ञ समिती नेमून मग नेमकं काय करायचंय आणि काय नाही याचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. अन्यथा आपल्याला रोगाचं ज्ञानच नाहीये आणि आपण नियम राबवत सुटलेलो आहे फक्त राबवण्याचे म्हणून. हे फार हास्यास्पद चित्र सध्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतंय. वारंवार जे लॉकडाऊनचे खेळ आपण करत राहिलेलो आहे, अहो त्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आमच्याकडे केडीएमसी मध्ये सगळ्यात जास्त रुग्ण सापडले. हे जर का होत असेल तर आपल्याला कळायला पाहिजे की हे लॉकडाऊन हे उत्तर नाहीये ह्या प्रश्नाचं. आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घेणं, मेडिकल लॉकडाऊन हे आपण कशाला म्हणायचंय, फिजिकल डिस्टन्सिंगवर आपण नेमकं काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी प्रशासनाने नीट अंदाज घेऊन तिथे त्या राबवल्या पाहिजेत, ना की काहीतरी आपले नियम सांगितले म्हणून नियम करायला सुरुवात करायची. दुसरी गोष्ट, येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा काय आहेत त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एकतर आयुर्वेदाला आपलं शास्त्र म्हणून आपण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये संशोधनं जी होत आहेत त्याच्याकरता फंडिंग करतोय किंवा प्रोत्साहन देतोय, याचा विचार विशेष करून केंद्र शासनाने करावा, कारण ती प्रामुख्याने त्यांच्या अखत्यारीत असलेली गोष्ट आहे. चीनमध्ये हे घडलंय बरं का. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने, चीनच्या सरकारने या बाबतीमध्ये पैसे घातलेत आणि ती संशोधनं केली आहेत. आज अभिमानाची गोष्ट आहे की 4 जे राष्ट्रीय पातळीवरचे आयुर्वेदाचे संशोधन प्रकल्प कोविडवरचे चालू आहेत, हे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत चालू आहेत. पण ही संख्या वाढली पाहिजे इथून पुढे, आणि मग आपण कुठेतरी एव्हिडन्स बेस्ड सो कॉल्ड याच्याही बाबतीमध्ये तिथे पुढे जाणं हे सहज शक्य आहे. आणि राज्य शासनाच्याही बाबतीमध्ये किंवा स्थानिक प्रशासनांच्या बाबतीतही तीच अपेक्षा आहे की आयुर्वेद नीट समजून घ्या. आपले पूर्वग्रह की नाही इमर्जन्सीमध्ये आयुर्वेद कामच नाही करू शकत, आत्ताला आयुर्वेद काम नाही करणार, अशा पद्धतीचे पूर्वग्रह थोडेसे बाजूला सारा. जमिनीवरची परिस्थिती बघा. आज खासगी प्रॅक्टिशनर्स यांच्यावरती खूप मोठी मदार ह्या सगळ्या परिस्थितीची आहे. त्यांना एक थोडा मोकळा हात द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीने कामं करू द्या, ही आपण सगळ्यांनी मिळून परिस्थिती आटोक्यात आणण्याकरता मदत होईल. बरोबर. परीक्षितजी, तुम्ही वैद्यांची टीम तयार केली आहे कोरोना हँडल करण्यासाठी. काही तुमचे मेसेजेस फिरतायत की पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, अजून कुठे असतील. तर हे तर तुमचं झालं, म्हणजे तुमचं कर्तव्य झालं, पण जनतेकडून तुमचं काही कर्तव्य अपेक्षित आहे. जनतेने काय करावं या काळामध्ये विशेषतः? सगळ्यात पहिली गोष्ट, घाबरू नका. आणि अतिशय महत्वाची गोष्ट, आपण हे सतत अनुभवतो आहे की भीतीचं वातावरण प्रचंड मोठं आहे आणि भीत्यापाठी ब्रह्मराक्षस.
त्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण न घाबरता आणि बेसिक काळजी घेत पुढे जाऊया, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, थोडीही लक्षणं कुठली दिसली, आपल्या जवळच्या वैद्यांकडे जा आणि आपले उपचार चालू करा. हा काळ घरगुती उपाय करण्याचा नाहीये. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या लक्षणांमध्ये आपण त्यांच्याकडे जाऊन ती चालू करणं एक. दुसरं, सर्दी, खोकला, ताप, घशातली खवखव, अशक्तपणा किंवा अंगदुखी याच्यासारखी कुठलीही लक्षणं दिसायला लागलीच तर आपल्याच घरामध्ये एका रूम मध्ये पहिलं स्वतःला आयसोलेट करा आणि औषधं घ्यायला चालू करा. बरोबर. ही गोष्ट येणाऱ्या काळामध्ये अतिशय महत्वाची ठरणार आहे जयश्री. कारण अनेकदा ह्या पहिल्या आयसोलेशनकडे आपण लक्ष देत नाही. मग होतं काय, मग घरातल्या बाकीच्या सदस्यांना लागण होत जाते आणि मग सगळं ते प्रकरण वाढतं. हे व्हायला नको. याच्याकरता पहिली ही गोष्ट आपण आपली जबाबदारी म्हणून पालन करणं चालू करूया आणि आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांना समजून घेऊन पुढे सरकूया. त्याच्यात आपलं भलं आहे. रोग अंगावर काढूया नको, एवढी माफक अपेक्षा जनतेकडून आहे की घाबरून जाऊ नका, आम्ही सगळे तुमच्याच करता आहोत. पण योग्य ती काळजी घेत पुढे सरका आणि योग्य ती पावलं उचला. नक्कीच नक्कीच डॉक्टर. मी स्वतः एक सर्वसामान्य माणूस असल्यामुळे मी माझ्यापासून ती सुरुवात करेन. आणि एक गमतीदार प्रश्न आहे, पण आपण नेहमी पाहतो की जी गमतीदार प्रश्न असतात त्याच्यामध्ये खरोखर तथ्यच लपलेलं असतं आणि लोकांची ती श्रद्धा असते की तसं होतं. म्हणून तो प्रश्न मी जाणून बुजून विचारतो तुम्हाला की आपण सॅनिटायझर पाहतो आणि सॅनिटायझर मध्ये असं आपल्याला सांगितलं गेलं की ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल तेच सॅनिटायझर वापरा. आणि त्याच्यानंतर खूप आणि हे खरोखर झालं बरं का की खूप प्रमाणात असं पसरलं गेलं की अल्कोहोलचं प्रमाण जास्त असल्यामुळे अल्कोहोल सेवन केल्यामुळे आपला कोरोना मरतो की काय. त्यात किती तथ्य आहे. श्रावण चालू झालाय बरं का जयश्री. हो. तर नाही, तशा पद्धतीचं काही तथ्य नाहीये ते. मुळात काय माहितीये का की आपले सरफेसेस हे वेगळे असतात. स्किनचा सरफेस हा वेगळा आहे. इंटरनल म्युकोजा आपण ज्याला म्हणतो तो सरफेस वेगळा आहे आणि त्याच्यावरच्या ऍक्टिव्हिटीज या सगळ्या गोष्टींच्या बदलत जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे एवढं सोपं असतं तर मग काय, रोज 2 पेग प्या आणि कोरोनाला आळा घाला, अशा पद्धतीची जागतिक आरोग्य संघटनेनेच एखादं स्लोगन दिलं असतं. पण अशा गोष्टींकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. आणि मगाशी जो प्रश्न विचारला त्यात अजून एक ही भर घालतो की कृपा करून लोकांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या मेसेजेसना बळी पडू नका. बरोबर. आपण कुठल्याही बाबतीमध्ये आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या. आम्ही लोक उपलब्ध आहोत आणि त्यामुळे तेवढं पुरतं आपल्या शंकांचं निरसन करा आणि पुढे सरका. नाही तर माझ्या मते इराणमध्ये ती घटना घडली होती. सॅनिटायझरचं कन्झम्पशन केलं, सेवन केलं आणि त्याच्यानंतर लोकांचे मृत्यू झाले. बरोबर. अशा पद्धतीच्या गोष्टी या आपल्याकडे घडू नयेत याची काळजी आपण घेणं हे फार महत्वाचं आहे या कालावधीमध्ये. हो हो. नाही, काही व्हिडिओ सुद्धा येतात म्हणजे ते गमतीने केलेले की माहित नाही, पण विस्कीचं बॉटल होती एकाकडे आणि त्यांनी ते विस्की होती ती हातावरती लावली, चेहऱ्यावरती लावली आणि कोरोना गेला. असंही लोक करतात. पण तो करतो म्हणजे त्याला खरोखर तसं वाटत असेल, माझं म्हणणं असं आहे. नाही, त्या हे सगळे व्हिडिओ किंवा हे मेसेजेस बघून मला सतत भीती वाटते की हे करोनाने बघितलं तर तो बाबडा आत्महत्या करेल. हो. त्यामुळे असं काही आपण करूया नको आणि नीट रोग काय आहे ते समजावून घेऊन पुढे जाऊया. बरोबर बरोबर. एक कोरोनाच्या पलीकडचा प्रश्न, पण मला तो कुठेतरी त्याचं कनेक्शन वाटतं. तसं आपण म्हटलं की आयुर्वेदाकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे. तर त्याला धरून 2 प्रश्न सलग मी विचारतो. कोरोनाच्या 5 ऑगस्टला श्रीराम मंदिराचं अयोध्येमध्ये भूमिपूजन आहे. श्रीराम मंदिराकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? म्हणजे आपली श्रद्धा आहे हिंदूंच्या मनामध्ये रामाच्या प्रती, पण केवळ ते एक श्रद्धास्थान आहे की ते राष्ट्रीय श्रद्धास्थान आहे? कशा प्रकारचं पाहता? आणि त्याला धरून दुसरा प्रश्न असा की श्रीराम मंदिर हे बेसिकली हिंदू विरोधवरती हे झालं होतं. खूप आजही त्याच्या विरोधात याचिका दिली गेली होती. तर श्रीराम मंदिराला जसं ट्रीट केलं जातं तसंच आयुर्वेदाला ट्रीट केलं जातंय का? या नाण्याच्या 2 बाजू आहेत की समांतर बाजू आहेत? हो, नाण्याच्या 2 बाजू नक्कीच आहेत. त्याला कारण असं की आपल्याकडे जी जमाते पुरोगामी नावाची गांडूळ असतात, जे स्वतःला शेषनाग समजतात फणा काढून, तर आपल्याला नेहमी हे दिसतं की हे कॉमन फॅक्टर आहे ना. राम मंदिरालाही विरोध करण्यात हेच आघाडीवर असतात आणि आयुर्वेदाची खिल्ली उडवण्यामध्ये सुद्धा हेच आघाडीवर असतात. बरोबर. त्यामुळे मूलभूत असलेला ह्यांच्यातला हिंदू द्वेष आणि त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की मुळात जे भारतीय ते मूर्खपणाचं, की यांची असलेली ठाम धारणा
बरोबर. आणि ही धारणा अशीच नाही झालेली हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्या मागची अर्थकारणं ही काय आहेत, कशा पद्धतीची आहेत, आणि त्यामुळे त्या धारणा आहेत तशा होत असतात. दुसरं तिसरं काही नाही. राहिला प्रश्न राम मंदिराचा, तर मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये राम मंदिर हा केवळ श्रद्धेचा नाही, आस्थेचा नाही, राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न. बरोबर. राम मंदिराच्या बाबतीमध्ये ह्या लोकांना जी सगळी संशोधनं सुचतायत ना हो, म्हणजे आत्ताही ती याचिका दाखल करणं आणि त्याला चॅलेंज करणं आणि त्या गोष्टी, मला सांगा यांच्यापैकी कोणी व्हॅटिकनच्या बाबतीमध्ये अशी हिंमत केली असती का? मक्केच्या बाबतीत केली असती का? जेरुसलेमच्या बाबतीत केली असती का? मग ख्रिस्ती असतील, मुस्लिम असतील, ज्यू असतील, त्यांची त्यांची श्रद्धास्थानं, सर्वोच्च श्रद्धास्थानं, ही सर्वोच्च श्रद्धास्थानं असावी. मात्र हिंदूंचं असतं त्यावेळेला मात्र तिथे हॉस्पिटल उभारलं जावं, इत्यादी इत्यादी ज्या काही गोष्टीचे मेसेज हे पसरवले जातात. का असं फक्त हिंदूंच्या बाबतीमध्ये होतं? कारण आम्ही खूप टॉलरंट आहोत, आम्ही सहिष्णू आहोत. माझ्या मते राम मंदिराचा हजारो वर्षांचा संघर्ष, आणि केवळ राम मंदिरच नाही तर काशी, मथुरा, अयोध्या, तीनही धाम जी आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या देवतांची भव्य मंदिरं उभारली जावीत, असं एक हिंदू म्हणून, श्रद्धाळू हिंदू म्हणून कोणाचीही अपेक्षा असली. किंबहुना त्याही पलीकडे जाऊन मगाशी म्हटलं तसं की एक राष्ट्रप्रेमी, स्वत्व जागृत असलेला भारतीय म्हणून. कारण आपल्याला माहितीये वसीम रिझवींसारखी लोक असतील, के मोहम्मदजी यांच्यासारखी लोक असतील, यांचा राम मंदिराच्या एकंदरीत आत्ताच्या वाटचालीमध्ये अतिशय महत्वाची असलेली भूमिका आहे. आणि ही त्यांनी भारतीयत्व या नात्याने घेतलेली असलेली भूमिका आहे. त्यामुळे ही गोष्ट कुठल्याही पद्धतीने बॅकफुटवर जाण्यासारखी नाही. आणि मला असं वाटतं की आपली पिढी ही अतिशय भाग्यवान आहे की हा क्षण आपल्याला अनुभवता येणार आहे 5 ऑगस्टचा. आणि त्याही पलीकडे जाऊन समर्थांनी जसं म्हटलंय ना, मला ते सतत जाणवत राहतं की मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडोनी द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. त्यामुळे हीच भावना आपली असली पाहिजे आणि असावी, तरच काहीतरी घडू शकेल आयुष्यामध्ये. बरोबर. आता एक शेवटचा आणि थोडासा वैयक्तिक प्रश्न तो असा की तुम्ही डॉक्टर आहात आणि या काळामध्ये तुम्ही तसे डॉक्टर म्हणून सक्रिय झालात, पण तुम्ही वक्ते सुद्धा आहात आणि लेखक सुद्धा आहात. तर या काळात व्याख्यान द्यायला तुम्हाला बाहेर पडता येत नाही, तर तुम्हाला काही चुकल्यासारखं वाटतं का? म्हणजे जसं एक असतं की कलाकार आणि ऑडियन्स, रसिकांचं जे नातं असतं ते खूप जवळचं असतं, ते घनिष्ठ असतं. म्हणजे ते देव आणि भाविकाचं जसं असतं इतकं सुंदर नातं असतं. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच चुकल्यासारखं नक्कीच वाटतंय. कारण तुम्ही सांगितलं तसं की तो एकंदरीत जो माहोल असतो, त्या पलीकडे आपण जो विषय पोचवत असतो त्याचा एक असलेलं समाधान, लोकांपर्यंत तो कशा पद्धतीने पोहोचला गेला, मग तो आयुर्वेद असू देत, इतिहास असू देत, कुठलाही विषय असला तरी सुद्धा. तर नक्कीच थोडंसं चुकल्यासारखं होतं आहे या सगळ्या बाबतीमध्ये. पण मला असं वाटतं की मी थोडंसं क्रिकेटशी याचा रिलेट करतो की एखादा चांगला बॅट्समन असतो, गरज पडते त्यावेळेला तो विकेट किपरचे ग्लोव्ह घालून स्टंपच्या मागे उभा राहतोच. तर आपल्याला त्या त्या पद्धतीने आत्ताच्या काळामध्ये जी गोष्ट महत्वाची आहे ती करणं हे अतिशय आवश्यक असलेली गोष्ट आहे. आणि त्याप्रमाणे आत्ताला मैदानात उतरून काम करणं रुग्णसेवेच्या बाबतीमध्ये गरजेचं होतं, त्या पद्धतीने ते करतो आहे. आपल्याला आठवत असेल तर त्याच्या आधी ज्या वेळेला ही परवानगी आम्हाला मिळालेली नव्हती त्यावेळेला रोज फेसबुक लाईव्ह देखील करत होतो 6 वाजता संध्याकाळी, की जेणेकरून जवळपास एक 28 वेगवेगळे लाईव्हचे विषय आणि त्या माध्यमातून आरोग्य हे लोकांपर्यंत आपण पोहोचवलं. कारण ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर होऊच शकतो की त्या बाबतीमध्ये. आणि या व्यतिरिक्त फेसबुकवर लिखाणही चालू आहे आणि माझा जो रविवारचा कॉलम असतो स्तंभलेखन स्टेट ड्राईव्हचं, तर तेही चालू आहे. त्यामुळे आपण अशी सगळेच अपेक्षा करूया की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्ववत व्हाव्यात. आणि जसं की आम्हाला व्याख्यानाच्या बाबतीत, तुम्हाला नाटकाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने एकूणच सगळेच जे कलावंत आहेत, कलाकार आहेत, त्यांना त्यांच्या कलेच्या बाबतीतला हात मोकळा मिळावा आणि ती पुन्हा आपल्याला आपल्या श्रोत्यांच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर त्याच पद्धतीने सादर करता यावी अशी आपण इच्छा बाळगूया मनामध्ये. निश्चित निश्चित. तुम्ही आता जे सांगितलं की तुम्ही फेसबुक लाईव्ह करत होता आणि अजून पोस्ट लेख लिहित होतात, हे सावरकरांचं तत्व आहे. म्हणजे सावरकर जिथे जिथे गेले, प्राप्त परिस्थिती जे जे शक्य आहे, ते अंदमानमध्ये गेले तर त्यांनी वेगळं तिथे त्यांनी लायब्ररी उभी केली, त्यांनी तिकडच्या लोकांना साक्षर केलं. रत्नागिरीत आले तर त्यांनी अस्पृश्य उद्धार केला. त्या तिथे सशस्त्रपणे क्रांती युद्धात होते. त्यानंतर ते राजकारणात आले. म्हणजे जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे हातावर हात घेऊन बसण्यापेक्षा तुम्हाला प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही
तुम्ही करू शकता, तुम्ही केलं पाहिजे आणि तेच तुम्ही करताय. आणि याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो, कारण की तुम्ही लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज पसरला होता आणि तुम्ही लिहितच आहात, तुम्ही बोलतच आहात तुमच्या माध्यमातून, पण या माध्यमातून सुद्धा लोकांना कळणार आहे. आणि मी सगळ्या लोकांना आवाहन करीन की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही डॉक्टर परीक्षित शेवडे यांना विचारू शकता या माध्यमातून. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरती जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर डॉक्टरांना जर ते जर अजून काही वेगळ्या प्रकारे त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा जर मार्ग सांगू इच्छित असतील, तर मी त्यांना विनंती करतो. नाही, फेसबुक हे उपलब्ध आहेच आणि म्हणून आपण बघत असाल जयशी, माझ्या पोस्ट या नेहमीच पब्लिक सेटिंग वरती असतात, की जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत आणि सहसा लोकांच्या प्रश्नांची दखल ही घेतली जाते. दुर्दैवाने काही क्वचित ठिकाणी सध्याच्या काळामध्ये, कारण रुग्णसेवेचा एकंदर आत्ताला असलेला जो हे चालू आहे, आकडा जो चालू आहे, तो बघत असता आपल्याला तिथे कदाचित प्रत्येक वेळेस उत्तरं देता येत नाही, पण एवढं आपल्याकडून नक्की बघितलं जातं की जवळच्या वैद्यांकडे आपण पोहोचवण्याची व्यवस्था करू आणि तशा पद्धतीचे संपर्क हे दिली जातील, हे आपण नक्की बघत असतो. तर त्यामुळे आपण करतच राहू आपल्याला जसं जसं जमेल. मी या निमित्ताने जास्तीत जास्त वैद्यांनाही आवाहन करू इच्छितो की चला, या आपण सगळेजण समाजाकरता, देशाकरता, आपल्या शास्त्राकरता काहीतरी करण्याची संधी मिळालेली आहे, ती दौडूया नको, आपण जमिनीवर काम करूया. लोकांना यावरून सांगेन की घाबरू नका, आम्ही आहोत. आम्हाला जिथपर्यंत शक्य आहे आमच्या मर्यादांच्याही पलीकडे जाऊन खरं म्हणजे आम्ही आत्ताला कामं करतोय, करत राहू. मला त्या सगळ्याच फ्रंटलाईनर्सचे, मग ते मॉडर्नचे डॉक्टर्स असू देत, नर्सेस असू देत, वॉर्ड बॉईज असू देत, पत्रकार बांधव असू देत आपले, किंवा कर्मचारी असू देत महानगरपालिकेचे, इत्यादी सगळेच जण, पोलीस बांधव असतील, या सगळ्यांचे आभार मानायचे, कारण ही लोक खूप महत्वाची कामं करतायत, आपल्याला माहितीये. आणि जयजी, मला तुमच्यासारख्या लोकांचे विशेष करून आभार मानायचे की ज्यांनी स्वतः हा अनुभव घेतल्यानंतर आपण स्वतः या संपूर्ण काळामध्ये लिहित होतात. आणि ते लिखाण हे इतकं प्रेरणादायी आणि इतकं सकारात्मक असतं की त्याची आवश्यकता असते, लक्षात घ्या. कारण आपण ज्या वेळेला त्या अनुभवातून जातो ना, त्यावेळेला ती तुमच्या शब्दांना चढलेली धारही वेगळी असते आणि ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणं हे वेगळ्या पद्धतीने होत असतं. आणि त्यामुळे अशा सगळ्याच व्यक्तींचे, रुग्णांचे धन्यवाद की ज्यांनी अनुभव घेतलाय आणि तो लोकांसमोर मांडलाय, कारण आज त्याची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. थँक्यू डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. पुन्हा आपण नक्कीच एका वेगळ्या विषय घेऊन भेटू. धन्यवाद. जरूर, मनपूर्वक धन्यवाद.